अहमदनगर दक्षिण लोकसभेचे विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे ज्या प्रकारे त्यांच्या भाषणातून काल परवा बोलले की मी संसदेत केलेले भाषण इंग्रजीतले हिंदीतले हे समोरच्यांनी तोंडीपाठ करावे, परंतु हे तोंडीपाठ करत असताना मागच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणत्या सर्वसामान्य नागरिकांनी, शेतकऱ्यांनी किंवा कामगारांनी सांगितलं की आमचे प्रश्न तिथं इंग्रजीत जाऊन मांडा? तुम्हाला सांगितलंच नाही. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणत्या भाषेत बोलायचं कोणत्या भाषेत नाही बोलायचं. परंतु यावरून कुठेतरी दिसतं की खासदार सुजय विखे आपल्या मातृभाषेला डावलून इंग्रजांनी आक्रमण केलेली भाषा आपल्यावर लादण्याचा प्रकार करू राहिलेत. मातृभाषेचं जर तुम्हाला प्रेम नसेल तर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये खासदार सुद्धा होऊ नका. तुम्ही जर पाहिलं न्यूझीलंड मधली जी खासदार हिना राओ तिने आपल्या मावरी भाषेत, मातृभाषेत संसदेत भाषण करून, पार्लमेंटमध्ये भाषण करून जगाचं लक्ष वेधलं व सर्वसामान्यांचा प्रश्न मार्गी लावले. अशा प्रकारचं कुठंतरी काम तुम्ही करणं गरजेचं आहे. तुम्ही तरी कुठं भाषण पाठ करून बोललेत? तुम्ही त्या लोकसभेमध्ये जर व्हिडिओ पाहिले तर सर्व जनतेने पाहावे, तोंडी वाचूनच त्यांनी भाषण केलेले आहेत. कुठं तरी लोकांची दिशाभूल करायची आणि काही प्रश्न आपले समोर लोकांच्या मांडायचे. आज तुम्ही विकास काय केला हे जनतेला सांगणं गरजेचं आहे. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो.